नांदेड़ का गुरुद्वारा इलाका आज सुबह फिर एक बार फायरिंग की घटना से दहल उठा। फायरिंग में जहां 2 लोगों के घायल होने की जानकारी सामने आई है, वहीं इनमें से एक के अपराधी पृष्ठभूमि से होने की जानकारी पुलिस ने दी है। नांदेड़ शहर में गुरुद्वारा गेट नंबर 6 के पास आज सुबह 10 बजे फायरिंग की गई, जिसमें 2 लोग घायल हो गए। उनका इलाज सरकारी मेडिकल कॉलेज में जारी है। फायरिंग के बाद आरोपी मौके से फरार हो गए। पुलिस मौके में शामिल लोगों की जांच में जुटी है। पुलिस के मुताबिक गोलीबारी में एक ही शूटर के शामिल होने की जानकारी मिली है। फायरिंग और इससे जुड़े अन्य मामलों की जांच जारी है। जवळपास 10 वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। गेट नंबर 6 जवळ सिख कॉलनी आहे, त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे। सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता ते आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे। पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे, पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो। किती राऊंड फायर? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही, त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बोथ बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे। पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास। सर, जखमीची पार्श्वभूमी काय? जखमी 2 आहे। 2 मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की तो सध्या परोलवर होता 22 जानेवारीपासून। त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होते, कन्व्हिक्टेड आरोपी होता। आरोपी किती होते? आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही, खूप इनिशियल स्टेजवर आहे। किती लोक इन्व्हॉल्व आहे, फायरर किती होता, हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार। अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का? चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही। हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो, कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो, पुढे तपासमध्ये समोर येईल।